समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरच्या अनुषंगाने लेखी परीक्षेला कसं सामोरे जायचं किंवा या परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल किंवा प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल, प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे आणि वेळेचे योग्य नियोजन या सर्व मुद्द्यांना गुंफीत असताना सरांनी आमचं काम खूप हलकं केलं असं वाटतंय आम्हाला. कारण माझं आणि बागवान सरांचा हा पेपर आहे. 2-2 युनिटमध्ये आम्ही तो अभ्यासक्रम पूर्ण करत असतो. तर या पेपरचं पूर्ण जसं एखादा पिक्चर असतो, त्या पिक्चरचा ट्रेलर असतो, त्या पद्धतीनं समकालीन भारत आणि शिक्षण या 4 घटकाच्या अनुषंगाने या पेपरचा ट्रेलर सरांनी आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तो सांगितलेला आहे. नक्कीच आपले सर्व मुद्दे विद्यार्थ्यांना भावी जीवनामध्ये त्यांच्या परीक्षेसाठी असेल ते दिशादर्शकच आहे. प्रत्येक आपला विचार हा नक्कीच प्रेरणादायी आहे आणि तो आत्मविश्वास निर्माण करणारा होता. म्हणून मी आदरणीय आमचे गुरुवर्य सहयोगी प्राध्यापक शिक्षणशास्त्र महाविद्यालय डॉक्टर महादेव मते सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने, आम्हा सर्व प्राध्यापकांच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही मनस्वी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभलं आणि खरं तर तुमचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी आम्हालाही प्राप्त झाली. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करते. आमच्या सर्व प्राध्यापक मंडळींचं आणि आमचे सर्व विद्यार्थी, प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी आपल्या व्याख्यानाला उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचं मी मनस्वी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करून हा जो मार्गदर्शनाचा कार्यक्रम आहे तो येथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद.